नमस्कार. आज आपण एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातल्या विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरतीची जी प्रक्रिया आहे ती आता पूर्णपणे बदलणार आहे. 11 फेब्रुवारी 2026 पासून एक नवीन धोरण लागू होतंय जे निवडीचे नियम अक्षरशः बदलून टाकणार आहे. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच नवीन धोरणाचा प्रत्येक पैलू अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. ज्यांना कुणाला महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये प्रोफेसर व्हायचं आहे त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण आता निवडीचे नियम पूर्णपणे बदलले आहेत आणि हे बदल नेमके काय आहेत हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. हो, ही तारीख लक्षात ठेवा. 11 फेब्रुवारी 2026 या दिवसापासून जुनी सिस्टीम बंद झाली आहे आणि तिची जागा एका नव्या सुधारित कार्यपद्धतीने घेतली आहे. त्यामुळे आता प्रत्येक उमेदवारासाठी हे नवीन नियम समजून घेणं खूप आवश्यक आहे. पण प्रश्न येतो की हा बदल करण्याची गरजच का पडली? याचं उत्तर तसं सोपं आहे. जुन्या पद्धतीवर नेहमीच आरोप व्हायचा की ती पारदर्शक नाहीये, त्यात वस्तुनिष्ठता नाहीये. तर ह्या सगळ्या समस्यांवर तोडगा म्हणून एका नवीन संरचित सूत्रावर आधारित कार्यपद्धती आणली गेली आहे. आता या नव्या पॉलिसीचा आत्मा आहे तो म्हणजे हा 60-20-20 फॉर्म्युला. म्हणजे काय? तर उमेदवाराचं जे काही मूल्यांकन होईल ते 3 भागांमध्ये विभागलं जाईल. 60% गुण हे असतील शैक्षणिक आणि संशोधन पात्रतेसाठी, 20% गुण असतील प्रात्यक्षिक अध्यापनासाठी ज्याला आपण मॉक टीचिंग म्हणू, आणि उरलेले 20% गुण असतील मुलाखतीसाठी. याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. कागदावरची पात्रता आणि प्रत्यक्ष शिकवण्याचं कौशल्य यात एक योग्य बॅलन्स साधणं. चला तर मग आता आपण यामधल्या सगळ्यात मोठ्या भागाकडे वळूया, म्हणजे ते 60% शैक्षणिक गुण. हे जे 60 पॉइंट्स आहेत ना, ते पूर्णपणे उमेदवाराच्या कागदोपत्री सिद्ध झालेल्या कामगिरीवर आणि पात्रतेवर अवलंबून आहेत. यात व्यक्तिनिष्ठतेला अजिबात वाव नाही. आता बघा, असिस्टंट प्रोफेसर पदासाठी या 60 गुणांपैकी तब्बल 46 गुण थेट अकॅडमिक रेकॉर्डवर आहेत. याची फोड अशी आहे: पदवीसाठी 10, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 14 आणि JRF नेट सेट पात्रतेसाठी 5 गुण. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एमफिल किंवा PhDसाठी तब्बल 17 गुण ठेवले आहेत. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की उच्च संशोधनाला किती जास्त महत्त्व दिलं गेलंय. पण इथे खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे की पदवी कुठून घेतली आहे याने काही फरक पडतो का? म्हणजे विद्यापीठाला काही महत्त्व आहे का? तर या नव्या पॉलिसीनुसार याचं उत्तर आहे हो. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. इथे एक नवीन गोष्ट आणली आहे ती म्हणजे युनिव्हर्सिटी रँकिंग मल्टिप्लायर. म्हणजे जर उमेदवाराची पदवी NIRF रँकिंगमधल्या टॉप 100 विद्यापीठांमधून असेल तर त्यांच्या गुणांना 1.0 ने गुणले जाईल. पण जर पदवी इतर कोणत्याही UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून असेल तर हाच मल्टिप्लायर असेल 0.8. याचा अर्थ टॉपच्या संस्थेतून आलेल्या उमेदवारांना एक प्रकारे फायदा मिळू शकतो. बरं, मग 60 गुणांपैकी बाकीचे 14 गुण कुठे जातात? तर ते आहेत शिकवण्याच्या अनुभवासाठी आणि रिसर्च स्किल्ससाठी. टीचिंग एक्सपिरियन्ससाठी 6 गुण आहेत. आणि यात चांगली गोष्ट म्हणजे कंत्राटी कामाचाही समावेश केला आहे. आणि रिसर्च स्किल्ससाठी 8 गुण आहेत, ज्यात तुमचे रिसर्च पेपर्स, पुस्तकं आणि IPR म्हणजे बौद्धिक संपदा या सगळ्याचा विचार केला जाईल. हे सगळं झालं असिस्टंट प्रोफेसरबद्दल. पण जसजसं आपण सिनियर पदांकडे जातो, म्हणजे असोसिएट प्रोफेसर किंवा प्रोफेसर, तसतसे नियम आणखी कडक होतात. तिथे मग उच्च प्रभावी संशोधन, मिळालेले ग्रांट्स आणि PhD मार्गदर्शनावर खूप जास्त भर दिला जातो. आतापर्यंत आपण बोललो त्या 60% गुणांबद्दल जे कागदोपत्री पात्रतेवर आहेत. आता वळूया उरलेल्या 40%कडे, जिथे उमेदवाराच्या प्रत्यक्ष कौशल्यांची कसोटी लागणार आहे. या 40%पैकी 20% गुण आहेत मॉक टीचिंगसाठी. म्हणजे इथे फक्त उमेदवाराला किती येतं हे नाही बघणार, तर ते इतरांना म्हणजे विद्यार्थ्यांना किती प्रभावीपणे शिकवू शकतात हे तपासलं जाईल. यात ICT म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर, शिकवण्याची गुणवत्ता, व्यावसायिक नीतिमत्ता आणि LOCF फ्रेमवर्कचा वापर यांसारख्या गोष्टी तपासल्या जातील. आणि उरलेले 20% गुण आहेत मुलाखतीसाठी. आता इथेही गुणांची विभागणी खूप विचारपूर्वक केली आहे. विषयाचं सखोल ज्ञान आहे की नाही यासाठी 8 गुण, क्रिटिकल थिंकिंग म्हणजे समीक्षात्मक विचारासाठी 7 गुण, भविष्यात शिकवण्याबद्दल आणि रिसर्चबद्दल काय प्लॅन आहे यासाठी 3 गुण, आणि विस्तार कार्य व नवीन शैक्षणिक धोरणाच्या ज्ञानासाठी 2 गुण. म्हणजे उमेदवाराची सर्वांगीण बौद्धिक क्षमता तपासण्याचा हा एक प्रयत्न आहे. हे नवं धोरण फक्त मार्किंग सिस्टीमबद्दल नाहीये. या पूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता यावी, अकाउंटेबिलिटी यावी, यासाठी काही खूप महत्त्वाचे नियम पण यात आहेत. आणि यातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता निवड समितीची जी काही बैठक होईल तिचं संपूर्ण ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाणार आहे.
हे एक खूप मोठं पाऊल आहे खरं तर. यामुळे संपूर्ण प्रक्रियेची एक पक्की नोंद ठेवली जाईल. आणि इतकंच नाही तर आणखी एक गोष्ट आहे जी पारदर्शकतेला खूप वाढवते. आता जी फायनल मेरिट लिस्ट लागेल ना, ती प्रत्येक उमेदवाराला कोणत्या भागात किती गुण मिळाले याच्या संपूर्ण ब्रेकडाऊन सहित जाहीर करावी लागेल. त्यामुळे सगळं काही सगळ्यांसमोर स्पष्ट असेल. आणि हो, अजून एक महत्त्वाचा नियम. आता निवडीसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराला एकूण किमान 50% गुण मिळवणं बंधनकारक आहे. याने गुणवत्तेचा एक किमान दर्जा निश्चित केला गेला आहे, जो आधी नव्हता. चला तर आता या धोरणाचे काय फायदे, तोटे असू शकतात किंवा काय परिणाम होऊ शकतात आणि काय आव्हानं आहेत याचा एक बॅलन्स्ड आढावा घेऊया. कारण प्रत्येक धोरणाचे काही सकारात्मक आणि काही आव्हानात्मक पैलू असतातच. या धोरणाच्या चांगल्या बाजू पाहिल्यात तर मूल्यमापन वस्तुनिष्ठ होईल, संशोधनाला चालना मिळेल, डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारदर्शकता वाढेल. पण दुसरीकडे काही आव्हानंही आहेत. जसं की तो जो रँकिंग मल्टिप्लायर आहे त्यामुळे असमानता वाढू शकते. वेगवेगळ्या विषयांमध्ये संशोधनासाठी मिळणारा निधी असमान असतो आणि पीअर रिव्ह्यू सिस्टीममध्येही कधीकधी पक्षपात होऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर या स्रोतांनुसार एक गोष्ट स्पष्ट होते की हा बदल म्हणजे उच्च शिक्षणात पारदर्शकता, वस्तुनिष्ठता आणि दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेली एक मोठी संरचनात्मक सुधारणा आहे. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच की ही नवीन डेटावर आधारित असलेली प्रणाली खरोखरच आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यापीठांमधल्या शिक्षणाचा आणि संशोधनाचा दर्जा वाढवू शकेल का? याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.